महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। लातूर शहरातल्या लातूर जिल्हा परिषदेच्या आवारातल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरमध्ये येत आहेत। जिल्हा परिषदचा हा परिसर आहे आणि या परिसरातच हा पूर्णाकृती पुतळा गोपीनाथ मुंडे यांच्या अनावरणासाठी ते येत आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून हा पुतळा या ठिकाणी उभा आहे आणि उद्घाटनाचा हा प्रतीक्षेत होता। आता उद्या गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत आणि आपण बघू शकतो हा पूर्ण परिसर आता नटलेला आहे। या ठिकाणी कारंजे सुद्धा लावण्यात आलेले, मोठा शामियाना या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि पावसाचा जरी व्यत्यय या ठिकाणी आला तर ताडपत्री सुद्धा या ठिकाणी अंथरण्यात आलेली आहे आणि हा पुतळा अतिशय मोठा भव्यदिव्य असा पुतळा दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे अनेक मंडळी सुद्धा या ठिकाणी उभे आहेत। आपण यांना विचारूया, सांगा गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा मागच्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी उभा आहे, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता, आता उद्घाटन होतं या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, काय वाटतं? हे या पुतळ्याचं उद्घाटन म्हणजे लातूरकरांची खरी संस्कृती वृद्धिंगत करणारा हा सोहळा आहे। लातूरची संस्कृती ही राजकारणाच्या पलीकडची संस्कृती जपणारी संस्कृती आहे। विशेषतः म्हणजे लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे मित्र म्हणून ओळखले जाणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे या दोघांचाही पुतळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आणि एकमेकाच्या शेजारी असणे हे पाहणं, या पाहण्यासाठी लातूरच्या ज्यावेळेस बाहेरचे लोक येतील त्यावेळेस सांगतील की लातूरची हीच खरी संस्कृती आहे, जे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन एकमेकाची मैत्री जोपासणारी अशी ओळख हे दोन्ही लोकनेत्यांची या ठिकाणी वाटते आणि आम्ही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत या ठिकाणी आतुर आहोत। लातूरकर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आतुर आहे। आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे विलासराव देशमुख यांचा सुद्धा पुतळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पलीकडच्या बाजूला आहे आणि त्यांचे खरे मित्र, राजकारणातले खरेखुरे मित्र असणारे गोपीनाथ मुंडे यांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा हा याच जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये आहे। राजकारणातले हे खरे दोन मित्र दुर्दैवानं आज म्हणजे महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ते आपल्यामध्ये नाहीत, आणखीन काही जण आहेत। काय वाटतं एकूण? हा असा महाराष्ट्रात कुठं झालेला नाही पुतळा असा हे लातूरमध्ये ह्या विलासराव साहेबांच्यामुळे झालेला आहे। म्हणजे दोघांची मैत्री जी आहे ती राहुलभाई केंद्रे असू, ते जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणि बांधकाम सभापती घोडेजी साहेब यांच्या काळात ही ठराव मांडलेला आहे। हे आम्हाला सगळ्यात लातूरकरांसाठी खूप छान वाटते। तर एकूणच बघायला गेलं तर लातूरकर गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रतीक्षेत होते आणि तो सोहळा आता उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करून होणार असल्यामुळं लातूरकरांमध्ये सध्या आनंदाचं आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।